नाही तर सासू सासऱ्याले लग्न होता बरोबर हाकलून द्या, आपल्या मायले घेऊन या, हा आपल्या बापाले घेऊन या. का हे कोण आहेत? मामाची आहे. त्यानं फक्त 15,000 विकत घेतलं या बेमानाले, पण त्याने किती हरी. आणि हे दुसरी पोरगी कोण आहे? हे आमची साडी आहे. आणि कायले ठेवलं तिले साडी? मी म्हणतो बहिणीचा विचार करणार नाही, साडीले 3-3, 6-6 महिने ठेवते बा. आणि ठेवते ठेवते परमनंट करून टाकते रे बाबू. सासू तीरथ, ससरा तीरथ, तीरथ चाला साडी दुनिया के छोटा गंज उभे राहिली नावा गावात यासाठी महाराजांनी भजन केलं. बरं दुसरं त्यांचं भजन नव्हतं की तुम्ही संघटित व्हा. आता संघटनेशिवाय दुसरा पर्याय नाही. बायांनी महिला मंडळ स्थापन करा. ज्या बाईचा नवरा दारू पेत असन त्याला पद्धतशीर सांगा. तुम्ही बायात हिंमत द्या, कारण आता तुमच्यातली सावित्री जागा होणार. सावित्री जागा झाल्याशिवाय तुमचंही बरं नाही. नाही तर आज भाऊ जळलं काय, हुंडा नाही दिला, तिच्या बापाकडून पैसे नाही दिले तर तिले जाळून मारणं जास्त झालं. कारण आज हे लोभाच्या मागे जास्त लागले. कारण जिकडे तिकडे आली शेजारचा तरुण पोऱ्या आला लग्नाला, आता आला लग्नाला. अरे त्याला पिंजऱ्यातच राहू दे ना का. लग्नाचा पोऱ्या हुंड्यासाठी थडकला. वय गेलं 40च्या घरात, फुलवानपुरीला मारली रात. अरे पाहुणे येती परत जाती, पाहुणे येती परत जाती. मागी हिरो होऊन झाला, मागी हिरो होऊन झालो. संघटना करा, त्याशिवाय मार्ग नाही. बरं नाही तर आज तुम्ही पोरा काव लग्न करणार, काव लग्न करता तुमच्या मुलाचं नाही नाही करून घेऊ ते पहा. हो नाही नाही करून घेऊ. जसं याचंही सर्किट खराब झालं. कारण पोराचा बाप म्हणजे मिनिस्टरची अवलेच समजते रे स्वतःले. बरं बिचारे हुंडा कायचा मागतात कळत नाही. ते मुलगी 9 महिने 9 दिवस राहिली, हे 9 महिने 9 दिवस राहिलं. हे काही अक्कर मासे पैदा झालं का नाही. यानं 2 महिन्याचा ओव्हर टाइम मारला काय जास्त. हे मायच्या आता काही काही बाया म्हणतील किती बोलते ग. कारण तुम्हाला वाटत असेल किती बोलते. कोणत्या थर्ड क्लासचा? थर्ड क्लास नाही, फर्स्ट क्लास आहे. याची तर गरज आहे. एवढं बोलून तरी तर काही फरक पडत नाही यायच्या. मी म्हणतो हुंडा घेणं बाबा पापच आहे, जवळ झालं रे. मी म्हणतो लग्नात हुंडा घेणं म्हणजे या मुर्द्यावर हरामाच्या पैशाचं डेकोरेशन करणं. तुम्ही कितीही साईबाबाच्या पाया लागले तर साईबाबा पावणार नाही. कारण करणी कथायची आणि बोली रामाची, त्यानं जमणार नाही. कारण परिस्थिती भयानक झाली ना. कारण लुना गाडी आला कबूल केली, लुना गाडी आला कबूल केली, लुना गाडी, अरे लुना गाडी आला कबूल केली. लग्न तिथी येतात टीव्ही मागितली, लग्न तिथी येतात टीव्ही मागितली. राम राम. आमच्या बोल्याचा राग येऊन राहिला, संताप येऊन राहिला. हे मापेक्षाही सुपर आहे. संताप येऊन राहिला. व्याही तुम्ही काही मुलाचा हुंडा मागणार का? ईश्वरानं सर्व काही दिलं तुम्हाला. मला तुम्ही बेमान तर दिसत ना, म्हणून तर मला हुंडा वगैरे पटतच नाही. पण तुमच्या गळ्यात माळा दिसते म्हणून तुम्ही घेत ना. हा धार्मिक आपण चांगलं आहे. बुवा कीर्तन करी पण नजर तिथला आहे बघ. लोकांना सांगणं लगन करणी
परंतु शब्द फार बेकार आहे. मला वाटते इंग्लंडने विकून टाक. परंतु त्यामुळे हा, परंतु जुनी रूढी, चालीरीती, परंपरा बैठक त्यामुळे आणि माझी तर काही इच्छा नाही घेतला तर दत्त घेणार होण्यासाठी कॅमेरा जर असता तर फोटो काढला असता रे याचा. ते मस्त हरकत नाही, पण ते तसं काही नाही. गरीबाच्या मुली जर खाऊन वरून राहिल्या तरी शर्मा नाही तरी तुम्हाला. शिवाजीचं रक्त आमच्या अंगात आहे. जय भवानी जय शिवाजी. की वादा नको वादा नको. जय भवानी जय शिवाजी. बोलो शिवाजी महाराज की. देशाचे रक्षण ते करण्याला. जय भवानी जय शिवाजी. शिवाजी महाराजाने पोरीबाईची आबरू राखली हो. आणि आम्ही काही या समाजातले बेमानशी आहोत. त्या पोरीबाईचा जीव घेऊन राहिले. याही एवढी बोलून लक्षात येत नाही. हा, म्हणून तर मी हुंडा मानणारच नाही. परंतु जुनी रूढी ते वस्तुरूपानं देऊन अहो, टाकतात. नगदी नको घेऊ. वस्तू घेणं वस्तू फुकट येते. एखादी गोदरेजची अलमारी गोदरेजची अलमारी ते काय भंगार मध्ये भेटून राहिली. आणि मुला मुलीचे कपडे तुमच्याचकडे, मुला मुलीचे कपडे तुमच्याचकडे. असं आहे. तुम्ही घरचे दारिद्र्य रेषा खाली आ काय बे कमी नो. नाही, आपल्याकडे साधारण आहे. आणि येण्या जाण्याचा एसटीचा खर्च तुमच्याचकडे. आणि व्हिडिओ कॅसेट गुल्लाने साहेबाची. हा, ते तुमच्याचकडे नाही, ठेवा. कोणतं श्री आहे का. हो, जय श्री व्हिडिओ कॅसेटचे पैसे आमच्या हा, सोडून घे ना. ते तुमच्याचकडे. पोरापुरीचे कपडे तुमच्याचकडे. आणि येण्या जाण्याचा खर्च ते तुमच्याचकडे. बाकी आपल्याला हुंडा नको. मग दातेराव इलेक्ट्रॉनिक मधून एखादा टेपही देऊन टाकतो. नाही तर टीव्ही गेले का. काय टीव्ही? टीव्ही नाही. टीव्ही तर होईलच. विचार करू नको. नाही, दातेराव इलेक्ट्रॉनिक टीव्ही घेऊन येतो एखादा. किती बापू यायचा लोभ वाढला रे. त्या गाईचा पैसा खातात. बाईचा पैसा म्हणजे गाईचा पैसा खातात. पण यायला किमता नाही. तसा गाईचा पैसा कोण खाते. कसाई. तुम्ही कसाई व्हा. नाही. बरं, माझी तर इच्छा बंदच करतो. ते बंद करतो म्हणते. आणि मी तर जास्त चिल्लर चालणार किरकोळ खर्च लावणार असं. सांगा मावशी, आता काही राहिलं काय. येण्या जाण्याचा खर्च माझ्याकडे. एसटी वर नाव याच्या बापाचं. मॅरेज पार्टी बाराण्याची नीळ 2.5 रुपयाचा कपडा. ब्रश दुसऱ्याच्या घरचा. लिहिणारा गुरुजी फुकटचा. मॅरेज पार्टी. मी म्हणतो हलकट हो मरेल पार्टी लिहत जावे. आणि आणखीन काय काकू काय म्हणून राहिला. चिल्लर चाललर काही मागत नाही. आता फक्त काय राहिलं. याच्या आईला बाळणपणाला जो खर्च आला तो राहिला. अरे मोठ्या मुश्किलनं पक्क केलं. नवरदेव मारुतीवर गेला. मारुतीवर गेल्यावर आई नाकडला. जावई अहो निळकंठराव, नारळ घ्यायला लग्नाचा येळ झाला. जमत नाही. अरे जमत नाही. जे काही द्यायचं होतं ते मी मुलीचा बाप असल्या कारणाने सर्व काही शेत विकून दिलं. नाही, पण अजून काही घ्यायचं आहे ना. अरे काय द्यायचं तुम्हाला. सर्व काही दिलं. टीव्ही पाहिजे. टीव्ही होते ना. थांब ना. शेवटी लुना गाडी याला कबूल केली. लुना गाडी लग्न तिथी येतात टीव्ही माझी गली. अरे शेत विकावती कर्ज काढावं. शेत विकावं. चिंतापुरीच्या बाबाला. चिंतापुरीच्या बाबाला. पोऱ्या माझ्याकडून मनोरंजन समजू नका. काळाची गरज आहे रे बाबा. मोठ्या मुश्किलने लग्न. तो नवरदेव पाहुणे मंडळी
सर्व ते मंडपात गेले. तुमच्याकडे नवर द्यायच्या मागं पोट्टे राहतात काय 10-15 पेशंट नाच्याले ठेवले काय? हे मांग नका ठेवत जाऊ ना, हे सत्यानाश करतात ना लग्नात. कोणी कायच्या नांदी कोणी कायच्या नांदी. धावपळे झाली आता धावपळी झाली. सासऱ्याच्या लग्नाला व बाई नवरीच्या मागा आली का तू? तिने बसो झाली. मंडपात नवरदेव पोहोचला. सर्व पाहुणे मंडळी बसली. आता वंदनीय तुकडोजी महाराजांचा सल्ला आहे का या ग्रामगीतेत महाराजी लिहितात, लग्ना करता कर्ज करावे, जन्म भरी व्याज भरीत जावे, लग्नासाठी कफल्लक व्हावे, कोण्या देवे सांगितले. अरे बाबा कर्ज काढून लग्न करू नका. आता आमच्या दहीगावला सुखदेव बाबाची यात्रा भरली. आता कोळी पाण्याच्या दिवशी त्या यात्रेत एक लग्न लागलं. त्या लग्नाच्या नवरदेवाने 5 पैसे खर्च नाही, त्या नवरीने खर्च नाही. सामुदायिक पद्धतीने कमी खर्चाचं लग्न आज काळाची गरज आहे. आता धामणगाव गडी आहे अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुका परतवाड्याच्या जवळ. आतापर्यंत 550 लग्न लागले. उषाताई चौधरी दरवर्षी खासदार हजर राहतात लग्नाले. आज काळाची गरज आहे. आणि कोणी पोरगा असेल तर त्याने तयारी करा. 17 मे लग्नाची तारीख. 150 रुपये नवरीनं, 150 नवरदेवानं, 300 रुपयात घरी. लग्नात बरबादी करायचं काम नाही तर मंडपात लिहितात भूविकास बँकेच्या सौजन्याने, नवरीच्या साडीवर कोऑपरेटिव्ह बँकेच्या सौजन्याने, नवरदेवाच्या सफारीवर स्टेट बँकेच्या सौजन्याने. लग्ना करता कर्ज करावे, जन्म मरी व्याज भरीत जावे, कोण्या देवे सांगितले, कोण्या शास्त्री सांगितले. म्हणून माझ्या तरुण माझ्या आई बापू त्याला प्रोत्साहन द्या. सामुदायिक नसलं तरी रजिस्टर तरी करा रे बाबा. 3 रुपये 65 पैशात घरी. नाही तर या लग्नात काय विचारता धिंगाणा. एवढा धिंगाणा राहते की धावपळे झाली आता धावपळे झाली. सासऱ्याच्या लग्नाला सून आली. या लग्नाचा खर्च काय विचारता भाऊ. एवढा खर्च राहते बेधडक. पहिले लग्न लागते तर भटजी बा मित्रा पहिले तर पंचांग पाहते. तुम्ही पाहता ना पंचांग. मला वाटलं सुधारले सर. सांगा तुमच्या मुलाचं नाव. हा मुलाचं ते आमची लग्नाची किती काळाची आहे. अबे किती नोय तिथी. हा तेच तू लंडनहून आला काय का. ते उतरतो वय. तुमच्या मुलाचं नाव काय. मुलाचं नाव आहे ना सुधीर. सुधीर. नाव सुधीर. हा एकही काम लेखाचं सिद्ध नाही. सुधीर कुंभरास आहे. हा 12वा ग्रह त्याच्या माग आहे. हा. लग्न होता बरोबर 15 दिवसानं मरून जाईल. अरे कारण 12वा ग्रह त्याच्या माग आहे. तुम्हाला ग्रहाची पूजा करावं लागेल. पावणे 300 रुपये खर्च येईल. पट्टे. हा देऊन टाकू देऊन टाकू. तुमच्या मुलीचं नाव. हा मुलीचं नाव आहे सीता. आताच रामायणात पाहून गेले. सीता. तिच्यावरही कुंभ रास आहे. 12वा ग्रह आहे. लग्न होता बरोबर जळून मरी. तुम्हाला ग्रहाची पूजा करावं लागेल. मला 450 रुपये खर्च येईल. नवरीवाल्याले 350 रुपये खर्च येईल. ग्रह वर नवरदेव नवरी खाली माल याच्या खिशात जमा. अरे जब तक हिंदुस्तान में चूती जिंदा है तो अकलमंद पेट भर की खाएंगे. ग्रह वर नवरदेव नवरी खाली. पैसा कुठे. लग्न मुलीचं निघत नाही पण मी काढतो. हा काढा ना. पाया लागा. हा सुखी राहा. तुमचे लफे चालू ठेवा. बुद्धिमान भव. आयुष्यमान 100 वर्ष जगा. तुमच्या मुलीचं आणि मुलाचं लग्न निघेल पण नेम चेंज करावं लागेल. हा म्हणजे नाव चेंज करावं लागेल. बॉडी तेच ठेवा लागेल. तुमच्या मुलाचं नाव आहे सुधीर. सुधीर. त्याचं नाव ठेवा ऋषी कपूर. नगिनापासून त्याचा भाव वाढला. नगिनापासून त्याचे ग्रह पुरे गेले. आणि तुमच्या मुलीचं नाव श्रीदेवी. तिच्यावरही आज कोणता गिरा नाही. कोणता ग्रह नाही. पटेल. नाव बदलवले. लग्न काढलं. ग्रह गेले. लग्नाला सुरुवात झाली. मित्रा मुलगी दिली हलकटा तुला.
धोंडा तुला रे दिला बेमाना वधूवर शोभंगल स्वातंत्र्य गडबड करा. अरे ते मंगलाष्टक म्हणता म्हणता एक पोस्ट येते तिकडून ते फुलपेट इन करून अत्तर लावत येत. हे शेंट आहे, शेंट आहे. हा शेण आहे शेण. अरे शेण नाही शेंट. ड्रायव्हर साहेब येऊ तुमच्याकडे. संपलं काय शिशी? हे पण झालं या याच्यावरच चालू होतं राम. हे हो ते भाऊ हे फार बरबादी लावली रे. लग्न पोरापुरीशी अत्तराची आता निघाली आहे शिशी 45 रुपयाची. ते पोट फुलपेंट घेऊन करून घुसत. पराठीवर रोग आला की फवारा नाही मारत कधी. असा लग्न मंडपात या उभाऱ्यावर रोग आहे. आणि ते पोरग शर्ट इन करून जाते बाई. बाईत घुसलं की एखादी लक्षीवर पुरी शिकी दिसून हो बाला म्हणून आता लग्नी कराल तर साध्या पद्धतीने करा. तुमच्याकडे आहेर करते का आहेर? लिहा बरं. हा काय आपलं नाव? सत्यपाल. सत्यपाल. मुक्काम पोस्ट मोठेगाव. मोठेगाव. जिल्हा पुऱ्या बँकेचं कर्ज आमच्या बाहेर भोपनजी बना अंदर आम्ही पुरे खर्चलो. आहेर 2 रुपये जेवण करायला. पिंट्या बाल्याची माय बाल्याचा बाप पुरे असा झालं. आता लिहा मुलीला मिळालेले आंदनाची यादी. अंदनाची यादी. मुलीची चुलते. मुलीचे चुलते चमच्या. सांगा. मी म्हणतोय भांडेची दुकानं लावा आमची येते. गजानन कृपे करून मंगल कार्य उजिले. मी म्हणतो तू कर. लोकांनी खाऊन तरात देऊन राहिला. भाऊ काही काही गोष्टी सांभाळा समाजातल्या. ते पोराचं बार सगळी वाढदिवस करतात. शहरात फार दुवारे आढळतात. मी म्हणतो पोरग तुम्हाला झालं तकलीफ तुम्ही दुसऱ्याला काऊन देता रे? आणि देते काय? खाऊ लाडू चिवडा आणि ते कागदाचं झाकण खाऊ आणि 10-15 रुपये लुटून घेतात कोणाकडून भांडे. हे धंदे बंद करा. तुम्ही आनंद झाला तुम्ही आनंद तुमच्या घरात मनवा. लोकांना का बा तकलीफ देत राहता तुम्ही? आणि हे बंद व्हावं. मी भाऊ आता या गजाननचं लग्न झालं. याचे आई वडील मरण पावले. त्या पोरीचे आई वडील मरण पावले. दोघही निराधार योजना. पेटी समोर आधार योजना. अशी आमच्या तरुणांनी क्रांती करा. कारण आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. अरे दुसऱ्याच्या काही कामी आलो पाहिजे. नाही तर वैसे तो जीते ऐकले. आणि आपल्या माय बापाला सांगा होटल में खातात भजिये पकोडे. होटल में खातात भजिये पकोडे. अरे रात दिन करता बुराई. तेरे बुरे किए पर शर्म न आई. लग्न करा. रजिस्टर मॅरेज करा. सामुदायिक पद्धतीने करा. लग्नातली पहिली भानगड बंद करा. लिहा. हा मुलीला मिळालेल्या आंदनाची यादी. मुलीचे भाऊ. मुलीचे भाऊ. पेला. दारू. अरे पेला. ग्लास पेला. मुलीची मावशी. मुलीची मावशी. वाटी. हा वाटी. मुलीचे आबा. मुलीचे आबा. कटोरा. कटोरा. मुलीची मैत्रीण. मुलीची मैत्रीण. लंबा बोल नको. मैत्रीण. शॉर्ट बट स्वीट लघुत्तम साधारण विभाजक मैत्रीण. हा मैत्रीण. मुलीची मैत्रीण कुमारी छाया. झाडाची छाया. अबे झाडाची नोयना माणसाची छाया. नाव छाया. हा मुलीची मैत्रीण छाया. हा 1.5 रुपयाची फुलवा. फुलवा. आता म्हणजे छोटा अगदी मैत्रीण होती ना छोटी. हा लहानातला. मुलीची आजी. मुलीची आजी. गंगा. राजा राणीचं लगीन. लग्नात राडी नवरीचा बाप. नवरीवर त्याला भारी अभिमान. नवऱ्याचा बाप विसरला भारी.